ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता चौथीचा पाठ क्रमांक 14 चतुर बिरबल या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, अकबर आणि बिरबलाच्या चातुर्य कथा खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच आजची ही गोष्ट आपण ऐकणार आहोत. एकदा शिवराम आपली गाय घेऊन बाजारात निघाला. बाजार म्हणजे मार्केट. हे त्याच गावच्या म्हणजे त्याच्याच विलेज मधल्या शंकरने पाहिले. शंकरच्या मनात कपट आले. कपट म्हणजे वाईट विचार. त्याने फ्रॉड करण्याचा किंवा शिवरामला फसवण्याचा विचार केला. तो शिवरामच्या मागोमाग चालू लागला. वाटेत म्हणजे रस्त्यामध्ये त्याने दांडगाईने म्हणजे जबरदस्तीने, फोर्सफुली शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली. ताब्यात घेणे म्हणजे काबीज करणे, टू टेक इनटू कस्टडी. आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला. शिवरामचे न ऐकता बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला. बळजबरी म्हणजे जबरदस्ती, फोर्स. बिचारा शिवराम राजधानीत आला म्हणजे कॅपिटल सिटी मध्ये आला आणि त्याने अकबर बादशहांकडे तक्रार नेली. तक्रार म्हणजे फिर्याद, कंप्लेंट. बादशहांनी ते प्रकरण बिरबलाकडे सोपवले. बिरबल हा बादशहाच्या नवरत्नांपैकी अतिशय चतुर असा मंत्री होता. तर बादशहाने ते प्रकरण म्हणजे मामला, मॅटर बिरबलाकडे सोपवले. बिरबलाला ते सॉल्व्ह करायला सांगितले. बिरबलाने सर्व हकीकत ऐकून घेतली. हकीकत म्हणजे वस्तुस्थिती, रियालिटी. सगळी गोष्ट त्याच्याकडून ऐकली. शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दरबारात येण्यास सांगितले. त्याने सोल्जर पाठवला आणि शंकरला त्याने घेतलेली गाय दरबारामध्ये म्हणजे कोर्ट रूम मध्ये आणण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी दोघेही म्हणजे शिवराम आणि शंकर दरबारात आल्यावर बिरबलाने शंकरला विचारले, काय रे, ही गाय कुणाची? तो म्हणाला, सरकार, ही गाय माझी आहे. हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेत आहे. उगाच चोरीचा आळ, उगाच म्हणजे विनाकारण, विदाऊट एनी रिझन हा माझ्यावर म्हणजे शिवराम शंकरवर चोरीचा आळ, खोटा आरोप, ब्लेम करत आहे. ते ऐकून बिरबलाने शिवरामला गायीचे नाव विचारले. त्याने नाव सांगितले हरिणी. गायीचे नाव काय होते? हरिणी. त्यावर बिरबल म्हणाला, तुम्ही आता 50 पावलं दूर जाऊन उभे राहा. दोघही हरिणी म्हणून या गायीला हाक मारा. 50 पावलं म्हणजे 50 फूट स्टेप्स इतक्या डिस्टन्सवर जाऊन उभं राहा अँड कॉल हरिणी. त्याप्रमाणे दोघे 50 पावले दूर गेले आणि दोघांनीही गायीला हाक मारली. त्याबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागली म्हणजे ती त्याच्यावरती प्रेम करू लागली. ते पाहून बिरबलाला खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले. आणखी खात्री करण्याकरिता तो त्यांना म्हणाला, आता तुम्ही दोघं पाठ फिरवून सरळ चालू लागा. एक उजव्या बाजूनं आणि दुसरा डाव्या बाजूनं. त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ शिवरामच्या मागोमाग निघाली. ते पाहिल्याबरोबर बिरबलाने शंकरला दरडावून विचारले. दरडावून म्हणजे दटावून बोलणे, टू थ्रेटन. त्याने त्याला रागाने विचारले, काय रे, तू दुसऱ्याची गाय नेलीस अनवर खोटं बोलतोस? शंकर काय बोलणार? त्याने मुकाट्याने म्हणजे न बोलता निमूटपणे, क्वाइटली गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल करणे म्हणजे अपराध, क्राईम, अग्री करणे. बिरबलाने शिवरामला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितले आणि शंकरला शिक्षा केली, शासन केलं, पनिशमेंट केली. तर अशा प्रकारे जर आपण खोटं बोललं, लबाडी केली तर आपल्याला पण शिक्षा होते. मुलांनो, या पाठाच्या खाली काही प्रश्न आहेत, स्वाध्याय तो आपण सोडवूया. शिवराम गाय घेऊन कोठे गेला? शिवराम गाय घेऊन बाजारात गेला.
बादशहाने तक्रारीचे प्रकरण कोणाकडे सोपवले? बादशहाने तक्रारीचे प्रकरण बिरबलाकडे सोपवले. शिवरामच्या गायीचे नाव लिहा. शिवरामच्या गायीचे नाव हरिणी होते. गायीचा खोटा मालक कोण निघाला? शंकर हा गायीचा खोटा मालक निघाला. तसेच कोण ते लिहा हा प्रश्न आहे. गाय घेऊन बाजारात निघालेला कोण? शिवराम. दांडगाईने दुसऱ्याची गाय आपल्या ताब्यात घेणारा कोण? शंकर. हकीकत ऐकून घेणारा कोण? बिरबल. आणि गायीचा खरा मालक कोण? शिवराम. का ते लिहा हा प्रश्न आहे. शिवरामने बादशाहकडे तक्रार नेली कारण शंकर शिवरामची गाय बळजबरीने घेऊन बाजारात गेला, म्हणून त्याने तक्रार नेली. शिवराम राजधानीत आला कारण त्याला अकबर बादशाहकडे तक्रार करायची होती, म्हणून तो राजधानीत आला होता. बिरबलाने शिवराम व शंकरला गायीला हाक मारण्यास सांगितले कारण त्याला गायीचा खरा व खोटा मालक शोधायचा होता. खेळूया शब्दांशी मध्ये या पाठामधले विरुद्धार्थी शब्द ऑपोजिट वर्ड्स बघूया. जवळ दूर, वाकडा सरळ, खोटा खरा, उजवा डावा. तर या पाठातून आपण काय शिकलो मुलांनो? पाठ 14 चतुर बिरबल या पाठातून आपण शिकलो आपण कधीही दुसऱ्यांच्या वस्तूंवर डोळा ठेवू नये, चोरी करू नये. जशी शंकरने शिवरामच्या गायीची चोरी केली किंवा दांडगाईने ती फोर्सफुली घेऊन गेला, तसं आपण करू नये. खोटं बोलू नये. त्याने दरबारामध्ये खोटं बोललं की ही गाय माझी आहे, तसं आपण कधीही खोटं बोलू नये. आणि सगळ्यात शेवटी आपण समजतो की कपटी माणसाला नक्कीच शिक्षा होते. तर जो माणूस लबाड आहे, कपटी आहे, जसा शिवराम होता, तशी आपल्याला सुद्धा जर आपण कपटीपणा केला तर आपल्याला शिक्षा होते. मुलांना तुम्हाला असेच चौथी इयत्तेचे 4th स्टँडर्डचे व्हिडिओज आवडत असतील, आणखी हवे असतील तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SGMH अकॅडमी सोबत जोडलेले रहा. धन्यवाद.